नमस्कार. हा एक लाईव्ह ट्रेडिंगचा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रोफेशनल प्रॉफिटेबल ट्रेडर बनण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या असतात ह्याचा लाईव्ह डेमो पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये टेक्निकल्स, पेशन्स, डिसिप्लिन, सायकोलॉजी आणि पूर्ण व्यवस्थित एक्झिक्युशन करायचं. एंट्री एक्झिट योग्य जागेवरती करायची. कशा प्रकारे थांबायचं ट्रेड पूर्ण होईपर्यंत. ह्या सगळ्या स्किल्सची प्रचिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. तर हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच तुम्हाला नोट्स घेऊन पेन पेपर घेऊन बसावं लागेल. रँडमली बघत असाल तर उपयोग होणार नाही, कारण की 90% लोक तेच करतात. आपल्याला टॉप 10मध्ये यायचं आहे, तर आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतील. कुठलाही महत्त्वाचा व्हिडिओ पाहण्यापेक्षा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे शिकायला मिळेल त्याच्यापेक्षा पुढचं कुठेच शिकायला मिळणार नाही, कारण की हेच रिअल ट्रेडिंग आहे. दुसरा पॉईंट, बरेच लोक लेवल्स देतात आणि म्हणतात ह्या लेवलपासून मार्केट इथपर्यंत जाणार आणि मार्केट तिथपर्यंत जातं. तुम्ही पण उद्यापासून लेवल्स ड्रॉ करा, मार्केट तुमच्या पण लेवलपासून वरती जाईल. पण खरंच केलं असतं की त्या लेवलला आल्यावर तुमचं डेअरिंग होतंय का ट्रेड करायचं, तिथं तुम्ही ट्रॅप होतोय का, मार्केटने लिक्विडिटी घेण्याच्या अगोदरच तुम्ही ट्रेड करताय आणि मग तुम्ही ट्रॅप होता आणि मग मार्केटवरती जाताय. तुम्ही ट्रेड घेतल्यानंतर तुम्ही ठरवलेल्या टार्गेटपर्यंत थांबू शकताय का मध्येच घाई गडबडीत एक्झिट करताय. हे खरे ट्रेडरचे स्किल असतात. त्याच्यामुळे लेवल्स देणं आणि मार्केटला तिथपर्यंत पोहोचवणं, मार्केट जाईल पण पण तुम्ही कुठे एक्झिट केलं असतं, तुमचे पेशन्स कुठपर्यंत टिकले असते, तुमची सायकोलॉजी किती डेव्हलप झाली आहे, जेव्हा आपण लाईव्हमध्ये एक्झिट आणि एंट्री करून दाखवतो तेव्हाच त्या ट्रेडरचं स्किल समजतात. त्याच्यामुळे लक्ष आपलं स्वतःवरती असलं पाहिजे. सोशल मीडियावरती खूप जास्त नॉईज आहे. जे आपल्याला शिकायला मिळते तेवढं घ्यायचं, आपल्या नोट्समध्ये लिहून ठेवायचं, त्याच्यावरती इम्प्रूव्हमेंट करायची. ठीक आहे. त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे याला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या, म्हणजे मी येणाऱ्या काळामध्ये कन्सिस्टंट असे लाईव्ह ट्रेडिंगचे आणि अजून एज्युकेशनल व्हिडिओ तुम्हाला पाठवत जाईन, यूट्यूबवरती अपलोड करत जाईन. त्यासाठी तुम्हाला याला सबस्क्राईब करायचे, आपल्या चॅनलला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओच्या शेवटी बघून झाल्यानंतर कॉमेंट करा. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. ठीक आहे. SBI मध्ये एक ट्रेड भेटला असता, मी घेतला नाही ॲक्च्युली. घ्यायचा होता पण नाही घेतला. घाई खूप झाली असती घ्यायचा असता तर. पहिल्याच मिनिटांमध्ये मिळत होता म्हणून नाही घेतला. एक सेकंड पुल बॅक टाईप, परत तेच लॉजिक कन्फर्मेशन की हा पहिला पुल बॅक कालच्या दिवसाचा, आजच्या दिवसाचा सेकंड पुल बॅक. पण कालच्या दिवसाचा आजच्या दिवसाला आपण पकडत नाही. असा पकडला तरी चालतो कधी कधी, जेव्हा मार्केट खूप स्ट्रेच झालेलं असतं. पण त्याच्यामुळं सेटअप तर बनला होता, फक्त मी घेतला नाही ट्रेड या ठिकाणी, कारण की अजून जास्त कन्फर्मेशनची मी वाट बघत होतो किंवा थोड्या वेळानंतर इथं भेटला असता तर मग माझा घ्यायचा प्लॅन होता. तर हा एक SBI. त्यानंतर टाटा मोटर्समध्ये पण मी लक्ष ठेवून आहे. टाटा मोटर्समध्ये इथं बॉटमला जर सेकंड पुल बॅक बनला तर लॉंग एंट्री 100% करायची आहे, कारण की टाटा मोटर्स हा खूप जास्त पडलेला आहे. प्लॅन रेडी करून ठेवलेला आहे ऑलरेडी. SBI गेलाय तो, SBI मध्ये झालंय काम ऑलरेडी. आता टाटा मोटर्स बघितला तर टाटा मोटर्समध्ये पण चालू आहे. आपल्याला लॉंग एंट्री करायची टाटा मोटर्समध्ये, जर बॉटमला आपल्याला बुलिश कन्फर्मेशन्स मिळाले तर. बॉटमला लक्ष ठेवा, जर मिळालं तर सांगा, आपण इथे एंट्री करू टाटा मोटर्समध्ये. आणि अजून जर कुठला स्टॉक असेल तुमच्या ध्यानात, लक्षात, तुमच्या लिस्टमध्ये, जो की आता ट्रेड देईल, तर तो पण सांगा, आपण तो पण चेक करू. मी TCS मध्ये पण सकाळपासून वाट बघतोय सेकंड पुल बॅक होण्याची. सेकंड पुल बॅक होतोय आता, पण परत कॅन्डल स्टिक्स बनत नाही. TCS मध्ये आपण जरा लक्ष देऊ शकतो. जरी विनिंग स्टार बनला तर ट्रेड करायचा का? TCS बुलिश आहे. बघूया. आयशर मोटर्स, HCL टेक. होतं काय माहिती आहे का, आपण हे डिस्कशन करत जे ट्रेडिंग करतो ना, ते थोडं डिफिकल्ट ट्रेडिंग होतं मग. कारण की माझे विचार वेगळे असतात, तुमचे थोडे वेगळे असतात आणि एकत्र करायला गेलो की चालतच नाही. त्याच्यामुळे मी माझा प्लॅन तुम्हाला सांगत जाईल की माझं काय नियोजन आहे आणि तुम्ही तुमच्या नियोजनानेच ट्रेडिंग करा. तुम्ही जर तुमचा नियम बदलला, नियोजन बदललं माझ्यामुळं किंवा मी तुमच्यामुळं बदललं की गडबडणार आहे ट्रेडिंग. तुमचं पण परफेक्ट होणार नाही, माझं पण परफेक्ट होणार नाही. तर TCSमध्ये शॉर्ट सेल करायचं का हे आपण बघूया. कॅन्डल स्ट्रेंथ हळूहळू कमी होतीये. ठीक आहे. कॅन्डलस्टिक्स पॅटर्न प्रॉपर बनला नाही. ओके, मग अजून एक पुल बॅक झाल्यानंतर आपण ट्रेड करू. कॅन्डलस्टिक्स पॅटर्न अजून काय परफेक्ट बनला नाही.
इथं प्लान आहे माझा सकाळपासून मी बघतोय हा लावून पण ठेवलेलं की या ठिकाणी आला की ट्रेड करायचं आहे. पण आलाय पण कॅन्डलस्टिक्स पॅटर्न नाही बनली. इथं लावून ठेवतो तास असा भेटला पाहिजे तिथं. TCS ला पण ऍड करतो लिस्टमध्ये. आयशर मोटर बघायचं आहे, ठीक आहे. आयशर मोटर बुलिश आहे खूपच नाही. याच्यामध्ये लॉंग एंट्री म्हणजे झाली ऑलरेडी आणि शॉर्ट सेल तर करू शकत नाही आपण, अजिबात नाही. खूप चांगल्या मोठ्या लेवलचा ब्रेकआउट झालाय. शॉर्ट सेल नाही करू शकत आपण. इथपर्यंत आला तर रेजिस्टन्स आहे हा एक मागं. तिथपर्यंत विचार करू आपण शॉर्ट सेल करायचा. खूप जास्त बुलिश आहे, सोडून द्यायला जर तुम्ही शॉर्ट सेलचा प्लॅन करताय तर. आणि जर लॉंग एंट्री आपण करतोय तर ऑलरेडी मार्केट खूप वरती गेलेत, लेट एंट्री नको. HCL टेक, TCS, HCL टेक तेच. आता HCL टेकपेक्षा मग TCS मध्ये चांगले कन्फर्मेशन्स आपल्याला मिळतील. आपण वाट बघतोय त्याची. बेस्ट ट्रेड भेटेल बरं का. TCS मध्ये आपण काल भरपूर वाट बघितली पण आपल्याला भेटला नाही. सेम तीच वाट आपण आता इथं बघतोय. इंडसइंड बँकेमध्ये पण शॉर्ट सेलची खूप चांगली संधी आहे. बघूया काय करता येईल. रिस्की थोडं, नको घ्यायला. ब्रेकडाऊन झालाय, शॉर्ट सेल आपण करू शकतो पण शॉर्ट सेल केल्यानंतर आपल्याला टार्गेट इथपर्यंत लावायला लागेल. व्हॉल्यूम आहे, बियरिश आहे, ब्रेकडाऊन केलाय. सपोर्ट 2-3 वेळा टेस्ट झालाय. सपोर्टवरती बाईंग प्रेशर कमी झालंय, व्हॉल्यूम आहे, सगळं ठीक आहे. बट स्टील थोडीशी लेट एंट्री असू शकते ही. कन्फ्युजन आहे जरा या ट्रेडमध्ये. कारण की खूपच साधी, बेसिक, कॉमन एंट्री दिसते. अशा एवढ्या साध्या एंट्रीवरती ट्रेड करणं थोडं रिस्कीच आहे. मग हा ट्रेड आपण थोडं थांबवू. नाही घ्यायचा. असे जर आपण ट्रेड घ्यायला लागलो ना, दिवसात 5-5, 10-10 ट्रेड भेटतील. BEL काय? भारत इलेक्ट्रॉनिक्स. याच्यामध्ये सेकंड पुल बॅक बनवू शकतो. अजून तरी काय नाही, बुलिश आहेत. तुम्ही एकच विचार करा, जर तुम्ही सेकंड पुल बॅकचा प्लॅन करताय तर ते स्टॉक खूप जास्त बुलिश असतील किंवा जोरात वरती चालतील तर त्याच्यामध्ये रिव्हर्सल प्लॅन करू नका. इथं आपण सेकंड पुल बॅकचा ट्रेड घेऊ, मस्त ट्रेड भेटेल. म्हणजे खूपच जास्त ट्रॅप केलंय मार्केटने लोकांना. म्हणजे आपण काल वाट बघितली, आपण ट्रेड नाही घेतला. पण कितीतरी वेळा मार्केटने लोकांना ट्रॅप केलं, की इथं सेलिंग करायला लावलं, ट्रॅप केलं, इथं सेलिंग करायला लावलं, ट्रॅप केलं, इथं सेलिंग करायला लावलं, ट्रॅप केलं, इथं करायला लावलं, ट्रॅप केलं, आता इथं करायला लावले. म्हणजे सेलर्स जे काही सेलिंग करतात ते सगळे सेलर्स ट्रॅप होत आहेत. आपण पण सेलिंगला चाललोय. आपण पण ट्रॅप होऊ शकतो. पण आपण जरा जास्त कन्फर्मेशनची वाट बघतोय. आयशर मोटर सेकंड पुल बॅक होईल का आता? नाही होत. पुढं काय होईल हे मला माहिती नाही. आत्ता झालाय का तर नाही झाला. पुढं काय होणार आहे हे माहिती करून घ्यायची गरज पण नाही. जर पुढं झाला सेकंड पुल बॅक तर आपण ट्रेड करायचं. जर नाही झाला तर नाही ट्रेड करायचा, असा प्लॅन करायचा. सेकंड पुल बॅक पुढं होईल का 10 मिनिटांनी? मला माहीत नसतं होईल का. जर झाला तर ट्रेड करायचा, नाही झाला तर नाही करायचं, एवढंच करायचं. आत्ता जर ती इन्व्हर्टेड हॅमर बनली तो काय सेकंड पुल बॅक नाही. नियम लक्षात ठेवायचे सेकंड पुल बॅकचे. इथं अलर्ट लावलेला आहे. इथं आले की आपल्याला नोटिफिकेशन येईल. सेकंड पुल बॅकचं व्यवस्थित कन्फर्मेशन, असं एकदम किरकोळ नाही, छोटं कुठेतरी काहीतरी बनले. मस्त स्ट्रॉंग ग्रीन ग्रीन कॅन्डल्स असतील तर आपण ट्रेड करायचं आहे, कारण की हा पण एक बियरिश स्टॉक आहे. SBI ऑलरेडी गेलाय आणि दुसरा कुठला होता? TCS यार नाही भेटणार. TCS मध्ये ट्रेड जरी इथून तो गेला तर. नियम मोडायचा नाही. इथं इव्हिनिंग स्टार प्रॉपर बनली नव्हती, ट्रेड घेण्याचा काही संबंध नाही. घेतला तर इथंच घ्यायचा आहे. जाऊ दे, मार्केट गेलं खाली, टार्गेट दिलं, नो प्रॉब्लेम. हा जो झोन ड्रॉ केला तो खूप मोठा सपोर्ट आहे. मागे मोठ्या टाइम फ्रेमवरती मोठा सपोर्ट आहे.
आणि थोडं जर आपण वाट बघितली ना तरी इथं आपल्याला ट्रेड मिळू शकतो, व्यवस्थित मिळेल. आत्ता जबरदस्ती घेऊ शकतो आपण, जर घ्यायचं तर जबरदस्ती होईल की विदाऊट कन्फर्मेशन आपण ट्रेड घेतोय, घ्यायचंच नाही आपल्याला. इथं भेटला, या लोकांना ट्रॅप केल्यानंतर चांगली कॅन्डल बनली तर घेऊ. TCS मध्ये प्लान रेडी आहे. तर वाट बघायची फक्त मार्केट तिथे पण. आपण आज जरा स्टॉक्सवरतीच लक्ष ठेवूया. निफ्टी जर एका साइडवेज रेंजमध्ये फिरतोय, तर निफ्टीपेक्षा आपण मग स्टॉक्सकडे लक्ष ठेवूया आज. जे की आपण 3-4 स्टॉक्स बाजूला काढलेत पण हे 3. टाटा मोटर्स जवळ आलेल्या लेवलच्या. कॅन्डल स्ट्रेंथ पण कमीच आहे सेलिंगची. SBI गेलाय ऑलरेडी आणि TCS मध्ये आपण वाट बघतोय परत चांगल्या लेवलला येण्याची. अकाउंट लॉग इन करू का इथं मी? अकाउंट लॉग इन करायची नाही काय गरज आता. TCS मध्ये जर घ्यायचं असेल तर मी फक्त एकाच अकाउंटला घेईल माझ्या, जर घ्यायचं झालं तर. कारण की तिथं बाय सेल करून दाखवणं हे म्हणजे माहिती आहे तुम्हाला कसं बाय करायचं, कसं सेल करायचं. आजच्या क्लासमध्ये आपण प्लान करून ठेवलाय SBI, TCS आणि टाटा मोटर्स. आता मी जास्त बोलण्यात काय अर्थ नाही, मी बोलणार पण नाही जास्त. मी बघतोय मार्केट की कुठलं स्टॉक कुठल्या चांगल्या लेवलला येतोय का, आला की त्याच्याबद्दल पण सांगतो मी तुम्हाला की काय करायचं काय नाही. तोपर्यंत आपण फक्त हे मार्केट बघत बसू आणि कंटिन्यू नाही बघितलं तरी चालेल, बोर होणार आपण मग कंटिन्यू बघितलं की. कारण की खूप बोरिंग असतं मार्केट, लाईव्ह मार्केट खूप बोरिंग असतं. 3-3, 2-2 तास वाट बघितल्यानंतर ट्रेड भेटतो आणि मग जाऊन तो एक्झिक्यूट करायचा असतो आपल्याला. आणि प्री मार्केटनुसार माझ्याकडे हे 3च आहेत. त्या 3मध्ये पण SBIमध्ये म्हणजे घाई नव्हती करायची मला म्हणून मी ट्रेड नाही घेतला इथं. इथं घेणार होतो मी. परत सेकंड पुलबॅक झाल्यानंतर घेणार होतो. पण तसं काही झालं नाही. नाही घेतला मग याच्यामध्ये. TCSमध्ये वाट बघायची 100% मिळू शकतो ट्रेड आणि टाटा मोटर्स. 2च मला बेटर वाटतायत. TCS सेलिंगसाठी, टाटा मोटर्स बायिंगसाठी. बाकी तुम्हाला काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. बाकी 2 आता मी स्क्रीनवरती लावून ठेवतो आणि जेव्हा मार्केट तिथं येईल, तेव्हाच आपलं काम आहे. तोपर्यंत मार्केट नाही बघितलं तरी चालेल. TCSमध्ये अलर्ट हिट झालाय. कुठे गेला TCS? ओके. बघूया आता आपण. TCSमध्ये रेडी राहूया. जास्त विचार करून चालणार नाही. रिव्हर्स झाली कॅन्डल 30 सेकंदात. नाही होणार रिव्हर्स 30 सेकंदात ही. अशीच बंदेल अर्धवट कशी जाईल. मग इव्हिनिंग स्टार बनायची वाट बघावी लागेल. रिस्क रिवॉर्ड याच्यामध्ये परत 1:3चा आपण अपेक्षा करू शकतो. 1:3चा. ट्रॅप तर झाला पण कॅन्डल नाही बनली प्रॉपर. अशीच अर्धवट बंद झाली. होऊ द्या. बघू आता पुढची कॅन्डल तशी काय बनते का रिव्हर्स वगैरे. कारण की आपल्याला घाई करायचीच नाही ट्रेड करायला. बुलिश स्टॉक आहे. नाही करायचा ट्रेड. आपण जो ट्रेड करतोय ना, कधी करायचा आहे ट्रेड, सगळे जेव्हा प्रॉपर सगळं कन्फर्मेशन दिसेल तेव्हा करायचा. असे मधले आदले ट्रेड केले की सगळे चुकणार आहेत. एक पण बरोबर येणार नाही. मग वाईट सवय लागते. तुम्ही हा ट्रेड घेतला पाहिजे असं मी म्हणत नाही बरं का. मी घेणार आहे इथं जर मला वाटलं तर प्रॉपर रिव्हर्स कॅन्डल बनली तर मी घेणार. जेव्हा मी घेईन तेव्हा मी तुम्हाला सांगेल की मी घेतलेला आहे. 5 मिनिटांच्या टाइम फ्रेमवरती कॅन्डल स्टिक्स बनलेली नाही. 10 मिनिटांच्या टाइम फ्रेमवरती बनवू शकते. नाही 10 मिनिटांची पण कॅन्डल क्लोज झाली. 15 मिनिटांच्या टाइम फ्रेमवरती बनवू शकते. 15 मिनिटांच्या टाइम फ्रेमवरती जर बनली ना तर होईल काय बघा. 5 मिनिटांच्या टाइम फ्रेमवरती इथं कुठेतरी मार्केट येईल. म्हणजे आपण जिथं हे पोझिशनचं टूल लावलंय इथंच कुठेतरी येईल. मग ठीक आहे आपण एंट्रीचा प्लॅन करू. कारण की इथं पण एक इव्हिनिंग स्टार कॅन्डल स्टिक्स बनेल मग तेव्हा
इथं इव्हिनिंग स्टार दिसेल आणि 15 मिनिटांवरती इन्व्हर्टेड हॅमर दिसेल. आपण इथं ट्रेड करायचा की मग थोडी स्मार्ट एंट्री करायची हे तेव्हाच ठरवू कसं काय करता येईल. जर आलं खाली तर गेलं वरती तर मग जाऊ द्या, किंवा नाही बनलं तर मग नाही करायचं ट्रेड. आत्ताच क्वांटिटीचं कॅल्क्युलेशन आपण करून ठेवू शकतो की जर फॉर एक्झाम्पल ₹7 स्टॉप लॉस येतोय तर आपण किती रिस्क घेऊ शकतो. रिस्क भागिले ₹7 करायचं. येतोय तो रेंजमध्ये. लिमिट प्राइसलाच एंट्री करेल मी जर केली तर. अजून तर काय प्रॉपर नाही बनला. 1.5 मिनिटं बाकी आहे या कॅन्डलला. ही जर बिअरिश सिंगल बनली तरी पण आपण एंट्रीचा प्लॅन करू शकतो. फक्त थोडं कन्फ्युजन राहील कारण की मग व्हॉल्यूम आलेलं नाही आहे आणि मग स्टॉप लॉस कुठे लावायचा हे पण कन्फ्युजन राहू शकतं. आहे त्या जागेवरतीच लावणार आहे आपण, पण कन्फ्युजन असं राहू शकतं की जर बिअरिश सिंगल बनली तर मग लगेच एंट्री करायची की थोडी स्मार्ट एंट्रीची वाट बघायची. विचार करू आपण तेव्हाच तो. 1 मिनिटं बाकी आहे. बघू झाली 1 मिनिटात बिअरिश सिंगल तर मग बटन आहेच हातात आपल्या. इथं क्लिक करू किंवा थोडं वरती चान्स मिळाला तर बेस्टच आहे. इन्व्हर्टेड हॅमरची आपण वाट बघितली, ती नाही बनली. बिअरिश सिंगल आता बनेल, ती पण नाही बनली. आता इव्हिनिंग स्टार बनेल, ती पण नाही बनली तर मग ट्रेडच नाही करायचा. कारण की इव्हिनिंग स्टार वगैरे कॅन्डलसाठी का थांबलो आपण, ते लॉजिक आहे की सेलिंग प्रेशर येतंय त्याचं ते कन्फर्मेशन आहे. जर कॅन्डलच बनल्या नाहीत तशा म्हणजे सेलिंग प्रेशर येतच नाही तिथून. सेलिंग प्रेशर येत नाही तर कशाला सेल करायचे आपण. व्हॉल्यूम पण आलं नाही आत्ताच्या कॅन्डलला. आपल्या बाजूला तर आपल्याला काय सीनच दिसत नाही. नाही दिसत सीन तर नाही करायचं ट्रेड. कोणी सांगितली जबरदस्ती करायला. शेवटचा 1.5 मिनिट बाकी आहे. बनली ह्या शेवटच्या 1.5 मिनिटात इव्हिनिंग स्टार. शॉर्ट सेल करणार आहे लगेच मी. याच्या खाली कॅन्डल झाली पाहिजे क्लोज, या रेड लाईनच्या, किंवा याच्या खाली क्लोज झाली पाहिजे. अवघड आहे असं बनणं. मार्केटचं काय मूड दिसत नाही बनवायची. हेच खरे स्किल्स आहेत. असं जर तुम्हाला जमलं स्वतःला कंट्रोल करायला, प्रॉपर कन्फर्मेशनची वाट बघायला तर ठीक. नाहीतर मग आपण काय करतो, घाईगडबडीत घेऊन टाकतो ट्रेड आणि बनेल की म्हणतो कॅन्डल, मग नाही बनत कॅन्डल. आत्ता ट्रेड घेण्यात शून्य लॉजिक आहे. आत्ता सध्या ट्रेड घेण्यात शून्य लॉजिक आहे. पूर्णपणे हा स्टॉक बुलिश आहे, ब्रेकआउट करत वरती चाललाय. आपण का सेलिंगचा प्लॅन करतोय? आपण सेलिंगचा प्लॅन नाही केला जोपर्यंत इव्हिनिंग स्टार किंवा रेड कॅन्डल बनत नाही. जेव्हा ती रेड कॅन्डल बनेल तेव्हा मूड हळूहळू मार्केटचा टर्न अराउंड होईल, मग आपलं टार्गेट पूर्ण होण्याची पॉसिबिलिटी वाढेल. कॅन्डल जर प्रॉपर इव्हिनिंग स्टार बनली तरी आपण घेऊ शकतो, पण क्लोजिंग आता महत्वाचं आहे. कॅन्डल क्लोजिंग. HDFC मध्ये शॉर्ट सेलिंग होईल का? पॅटर्न बनलाय. नाही, अजून लांब आहे रेजिस्टन्स. मी ड्रॉ करून ठेवलाय ऑलरेडी. त्या रेजिस्टन्सवरती गेल्यावरती त्या रेजिस्टन्सला ट्रॅप केला पाहिजे. ह्या रेजिस्टन्सला ट्रॅप केला पाहिजे तर आपण ट्रेड करायचा. कारण की आत्ता शॉर्ट सेल नाही करायचं आपल्याला. नो. फक्त 5 मिनिटांचे टाइम फ्रेम बघितले की तुम्ही अशी अनालिसिस करताय चुकीची. सगळ्या टाइम फ्रेमला विचारात घ्या. आता TCS मध्ये तुम्ही अनालिसिस करतोय तिथं फक्त 5 मिनिटांची नाही बघत, सगळ्या इथं 15 मिनिटांची लावून ठेवली आहे. 2-2 मिनिटाला मी 1 तासाची टाइम फ्रेम पण रेफर करतोय. एकाच दिवसाच्या टाइम फ्रेमवरती ही रेजिस्टन्स पण आता जाऊन ड्रॉ केली. सगळं चालू आहे. आता बनते कॅन्डल. जर आपण इथं ट्रेड घेतला तर स्टॉप लॉस हा येईल, टार्गेट हे घेऊ शकतो, पण स्टॉप लॉस कुठला द्यायचा? हा द्यायचा, हा द्यावा लागेल. हा ट्रेड आपण घेऊ शकतो ह्या पद्धतीत. थोडी स्मार्ट एंट्री भेटली तर घेईल मी. पण कॅन्डल क्लोज झाली आहे का? मी ट्रेड घेतला की तुम्हाला कळवी ना. घ्यायचं नियोजन चाललंय माझं. इथं घेतला तर खूपच स्वस्त मिळेल. संपला विषय. आता झाली कन्फर्म एंट्री, फक्त इथं मिळाला पाहिजे.
ठीक आहे, केलेली आहे मी एंट्री. फक्त जास्त क्वांटिटी म्हणजे जी रेग्युलरची माझी क्वांटिटी असते त्यापेक्षा थोडी कमी क्वांटिटी घेतलेली आहे आणि त्यातली पण मला निम्मीच मिळालेली आहे. कारण की मार्केट तिथपर्यंत अजून गेलंच नाही. 3158.50चं लिमिट लावलंय मी. हं, या ठिकाणी. स्टॉप लॉस देणार आहे मी 63.20चा आणि टार्गेट थोडं जास्त अपेक्षा करतोय 1:4चं टार्गेट या ठिकाणी मिळालं पाहिजे. 1:2 1:3 पर्यंत घ्यायचंच आहे आपल्याला. 1:4 मिळायची अपेक्षा करू आपण. पण मला अर्धे शेअर भेटलेत. मार्केट आलंच नाही परत 20 पैशातून वरती आलं पाहिजे. 59.5 मग लयच परफेक्ट एंट्री केली आहे. स्टॉप लॉस मी लावणार आहे 63.20चा. 3163.20. मी इथे एंट्री घेतोय म्हणून तुम्ही पण घेतली असेल तर हे चुकीचं आहे बरं का. तुम्ही तुमच्या हिशोबाने घेतली पाहिजे. 3163.20ला स्टॉप लॉस लावलेला आहे. झालं काम आता दिवसभराचं काम झाले. एक ट्रेड संपला. प्रॉफिट लॉस जे काय होईल ते दिवस बंद आजचा. म्हणजे आपण मी एंट्री घेतली, स्टॉप लॉस लावला. माझा म्हणजे कामच झालं दिवसभराचं. आता मार्केटला तिकडे जायचं तिकडे जाऊ द्या. आता फक्त पॉइंट एकच आहे की आपण इथपर्यंत टार्गेट घ्यायचा प्लॅन करतोय ते बरोबर आहे का हे चेक करायचंय आणि लावलेला स्टॉप लॉस योग्य असेल का वरच लावला पाहिजे हे पण आपण चेक करू. तर मार्केट जर याच्या खाली कॅन्डल क्लोज करते, अजून कॅन्डल क्लोज झाली नाही, 30 सेकंद राहिलेत. हा झोन मी मगाशी ड्रॉ केलता पाहिजे, खाली कॅन्डल क्लोज झाली पाहिजे म्हटलं होतं. जर याच्या खाली कॅन्डल क्लोज झाली तर आपण आहे त्याच ठिकाणी स्टॉप लॉस ठेवू. पण जर कॅन्डल वरती क्लोज झाली तर मग बघू. पण नाहीच आता अपडेट करणार मी स्टॉप लॉस, हाच योग्य आहे. कारण की ही जी बिअरिश कॅन्डल बनली त्याच्यावरती इथं स्टॉप लॉस बरेच लोक ठेवतील, परत त्याच्यावरती ठेवतील. आपण त्याच्या पण वरती ठेवलाय. म्हणजे 2 छोटे छोटे रेजिस्टन्स आहेत आणि त्याच्यावरती आपण स्टॉप लॉस ठेवतो. सेफ स्टॉप लॉस आहे. इथं ठेवायची काही गरज नाही एवढ्यावरती. नो. झाली कॅन्डल खाली क्लोज झाली तर आपण हा स्टॉप लॉस जो ठेवलाय 3163.20चा तो योग्य आहे. आता टार्गेटचं पहिलं बघू आपण कुठपर्यंत लावलं पाहिजे. तर हे 1:3चं टार्गेट आपण लावूया. इनिशियल टार्गेट हे 3145.20चं. आणि जर हे पूर्ण झालं पटकन फास्टमध्ये आलं मार्केट तर मग जास्तीची अपेक्षा करू. आणि जर मार्केट स्लो आलं तर मग आपण तेवढाच प्रॉफिट घेऊन बाहेर पडू. बघू आधी इथपर्यंत येऊ द्या त्याला, मग बघू ट्रेल करायचं की आहे हे एवढंच घेऊन जायचं. ठीक आहे. कोणी कोणी घेतली एंट्री? कोण कोण आहे? फुल क्वांटिटी नाही भेटली. 30 टाकलेल्या 7 मिळाल्या. हो तसंच झालं माझं पण. पण मला मिळाली परत पूर्ण. 30 टाकली होती क्वांटिटी, 7च मिळाली. मी पण इथं टाकली होती. मला पण अर्धी मिळाली होती. पण परत मार्केट गेलं 3150 काय ते किती होतं 3158.50ला मिळाली मला पूर्ण. आता पुढचा प्लॅन जर करायला गेलो तर ही लेवल मार्केटसाठी एक सपोर्ट आहे. पण हा छोटा सपोर्ट असल्यामुळं आपल्याला माहिती आहे हा सपोर्ट मार्केट रिस्पेक्ट करेल. पण या सपोर्टवरून वरती जायचे चान्सेस खूप कमी असतात. हा सपोर्ट थोड्या वेळानंतर ब्रेक होईल आणि म्हणून आपण दुसऱ्या सपोर्टच्या अगोदर एक्झिट करणार आहोत. या सपोर्टच्या थोडं आधीच एक्झिट करतो. इथपर्यंत थांबू शकतो आणि जर मार्केट मूडमध्ये आलंच खाली तर आपण मग इथपर्यंत पण होल्ड करू शकतो हा ट्रेड. पण होल्ड करायचा प्लॅन आत्ता नाही बनवायचा. मार्केटचा मुवमेंट बघू अगोदर कसं येते खाली मग बनवू. वरती गेलं तर स्टॉप लॉस ऑलरेडी लावून ठेवलाय, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, आता मी जास्त बोलणार नाही काय. मॅनेजमेंट आता तुम्हीच करा, मी सांगणार पण नाही कसा मॅनेज करायचा ट्रेड. तुम्हाला माहिती आहे कसा मॅनेज करायचा आहे. 3100
63.20ला बायची ऑर्डर लागलेली आहे स्टॉप लॉसची. ठीक आहे. आता जर ही कॅन्डल 15 मिनिटांची अशीच क्लोज झाली आहे इथं किंवा अजून थोडी खाली क्लोज झाली, तर मग हा ट्रेड आपला कन्फर्मच होईल की जाईल म्हणून. आणि मला असं वाटतंय की जर हा आला फास्ट खाली, तर आपण होल्ड करू शकतो याला. पण टार्गेट कुठपर्यंत ठेवायचं तेच मी बघतोय. थोडं आत्ता कन्फ्युजन आहे. जरा ह्याचा मूड आपल्याला बघायचा आहे की खाली कसा येतोय. मग समजेल की टार्गेट ट्रेल केलं पाहिजे की नाही. म्हणजे मी अजून एनालिसिस केलाच नाही तो, की टार्गेट ट्रेल केलं पाहिजे का एवढंच घेतलं पाहिजे. कारण की मी तुम्हाला एक्सप्लेनच करतोय मागासपासून. ट्रेड घेणं स्वतः, कन्फर्मेशन घेऊन, परफेक्ट जागेवरती एंट्री पण करणं आणि सांगणं पण, लाईव्हमध्ये करून दाखवणं पण, हे सगळं थोडं मॅनेज करणं डिफिकल्ट असतं. हे जाऊ द्या, मार्केट टार्गेटच्या जवळ येऊ द्या. मोस्टली 70% क्वांटिटी तर टार्गेटवरतीच बुक करून टाकू. कारण की असं पण आपण 1:3 घेणार आहे. आणि आलंच खूप फास्ट तर मग विचार करू ट्रेडिंगचा. एकटे जेव्हा आपण असतो ना, तेव्हा सगळं मॅनेजमेंट करतात. एकटा असतो मी तर सगळं व्यवस्थित बघितलं असतं. टार्गेट स्टॉप लॉस ट्रेल करतील का वगैरे. बघतो आत्ता पण थोडी येऊ द्या मार्केटला टार्गेटच्या जवळ. एकदा शांततेत बघतो मी निवांत, की नक्की काय करता येईल. पण माझा मोस्टली प्लॅन असा असेल, की 1:3 भेटतोय तर टार्गेट घेऊनच बाहेर निघावं. कारण की 1:3 आहे तो. अशा वेळेस एस-एल ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर लावायचा का लगेच? आता काय करायचं, जर तुमची क्वांटिटी तुम्हाला थोडीच मिळाली आहे, तर बाकीची ऑर्डर जी शिल्लक आहे तुमची ती ऑर्डर कॅन्सल करून टाका. आता मार्केट तिथं गेलं तर परत तोच ट्रेड नाही घ्यायचा. जेव्हाचं तेव्हाच ते लॉजिक असतं. आता ते ऑर्डर कॅन्सल करून टाका आणि जेवढी क्वांटिटी भेटली तेवढ्या क्वांटिटीचा स्टॉप लॉस लावा. आता या ठिकाणी पहा, मार्केट थोडं आपल्या बाजूला गेलं ट्रेड घेतल्यानंतर आणि आता परत माघारी चाललंय. तर ह्याच्यामध्ये गडबडून जायची अजिबात गरज नाही. कारण की आपण स्वतःहून तिथं सपोर्ट ड्रॉ केलाय छोटा. आणि त्याच्या अगोदर 2 मिनिटं प्लॅन पण केलाय, की इथं मार्केटसाठी एक छोटा सपोर्ट आहे. तर मार्केट त्या सपोर्टला रिस्पेक्ट करू शकतं आणि ते करतंय. ते प्रत्येक वेळी करतं. तर इथं गडबडून जायची काही गरज नाही. हे मार्केटचं स्ट्रक्चरच आहे. थोडं खाली पडणार, थोडं वरती जाणार. असं पण आपलं काम झालंय आता. आपल्याला एक तर टार्गेट घ्यायचंय किंवा स्टॉप लॉस द्यायचा आहे. आणि पुढचं नियोजन हे असेल, की याच्या खाली मार्केट निघालं, ब्रेकडाऊन झाला, की आपल्याला स्टॉप लॉस ट्रेल करून कमी करायचं आहे. आता आपलं एवढंच काम राहिलंय. बाकी आपलं काम झालेलं आहे. स्टॉप लॉस गेला तर स्टॉप लॉस देऊ आणि आलं खाली तर ट्रेड मॅनेज करू आणि 1:3 नंतर आपण एक्झिट करू. ठीक आहे, जसं आपण प्लॅन केलाय तसं मार्केट चालतंय. जे काय सांगतोय तसं पुढं होतंय, की मार्केट सपोर्टवरती आले तर सपोर्ट घेणार आहे. सपोर्ट घेतला, झालं. परत ते माघारी आलं. या सपोर्टला थोडी रिस्पेक्ट दाखवली. आता ते त्याचं पुढचं काम चालू करेल. थोडा वेळ थांबतंय आणि मग ब्रेकडाऊन करत जाईल खाली. आता आपल्याला काय करायचंय, पुढचा प्लॅन लेवल आपण ड्रॉ केली आहे. याच्या खाली ब्रेकडाऊन झाला आणि कॅन्डल क्लोज झाली, की त्यानंतर स्टॉप लॉस ट्रेल करायचा. कुठे ट्रेल करायचा? ब्रेकडाऊन झाल्यावरती बघू कॅन्डल केवढी बनते, त्या हिशोबाने ट्रेल करू. बरेच ट्रेडर मित्र असे बघितलेत, की ट्रेड घ्यायला लावतात आणि इथं आलं का नाही मार्केट, की म्हणतात बुक करा, बास, थोडी क्वांटिटी बुक करून चला आणि मग मार्केट इथून रिव्हर्स होतं. खरं स्किल काय माहिती आहे का? ट्रेड तुम्हाला असं घेऊन दाखवणं आणि शेवटपर्यंत होल्ड करून जिथपर्यंत सांगितलंय तिथपर्यंत पकडूनच दाखवणं. 1:2 शिवाय प्रॉफिटेबल होणं लय अवघड आहे. आपण तर 1:3 घ्यायचा या ट्रेडला. आता आता अजून एक पॉइंट सांगतो महत्त्वाचा. 1:3 विषय काय आहे? आता आपण जर 1:3 प्रॉपर 1:3 घ्यायला गेलो, तर हे टार्गेट लावायला लागतंय. आता आपण काय करतोय? इमोशनल निर्णय घेतोय. 1:3 म्हणजे हा इमोशनल डिसिजन झाला. पण प्रॅक्टिकली बघायला गेलं तर किंमत आहे 3144.6. 3145 ही पूर्णांक संख्या. मग 3145च्या वरती 20 पैसे आपला हिशोब जो आपण पॉइंट्सवरती गणित करतो. तर इथं लॉजिकल टार्गेट हे असलं पाहिजे 3145.20चं, जे की रिस्क रिवॉर्ड येतोय 1:2.9 थोडक्यात. तर 2.9 घेतला काय आणि 3 घेतला काय तिथं झालं. तर लॉजिकल टार्गेट हे पाहिजे. आपण 30-40 पैशांसाठी थांबायचो 3,000च्या शेअरला आणि 10-20 पैशांना आपलं टार्गेट राहायचं आणि परत मार्केट रिव्हर्स व्हायचं. आले मार्केट आता खाली 2 मिनिटं बाकी आहेत. स्टॉप लॉस ट्रेल करायची वेळ आली आहे. पण एवढं जर मार्केट खाली आलंय, तर आपण आत्ता इथं स्टॉप लॉस ठेवू शकतो. आता आपण हे नाही हलवणार. आपण मूव्ह करणार ही लाईन. तर आत्ता सध्या आपला इथं स्टॉप लॉस असला पाहिजे. जेव्हा कॅन्डल खाली क्लोज होईल, तेव्हा अजून थोडा ट्रेल करतो. आता मी तर अजून ट्रेल केलं नाही. पण जेव्हा मार्केट इथं येईल,
तेव्हा मी माझं स्टॉप लॉस ट्रेल करेल. आता कुठं करेल ते तेव्हाच सांगतो. अजून 1.5 मिनिटं बाकी आहे. कॅन्डल बरीच वेळ आहे अजून कॅन्डल क्लोज व्हायला. अनुज परफेक्ट एंट्री केली आहे तू. डेंजर. अनुजला रिस्क रिवॉर्ड भेटणार आहे. आला नाही परत अनुज तुम्ही ऑफलाईनला. पोरं लाईव्ह ट्रेडिंग करायला येत आहेत, तुम्ही पण या त्यांच्याबरोबर. ओके, मस्तपैकी कॅन्डल बनलेली आहे. 1:2 पूर्ण झालेलं आहे. आपलं जो पहिलं इनिशियल टार्गेट असतं 1:2 ते पूर्ण झाले. पण मी तर इथं आल्याशिवाय एक्झिट करणार नाही. स्टुडंट ऑफ द बॅच अनुज. येस येस, स्टुडंट ऑफ द बॅच आहे अनुज, आपल्या ऑफलाईन बॅचचा स्टुडंट ऑफ द बॅच. ठीक आहे, चलो स्टॉप लॉस आपण ट्रेल करूया. आणि आता या ठिकाणी मी माझा स्टॉप लॉस ठेवतोय 3160.30. मी लगेच ट्रेल करतो अकाउंटला माझ्या. खूप छान प्रॉफिट चाललाय. फक्त थोडी क्वांटिटी आज कमी घेतली आहे. आता या ट्रेडला आपण जाऊ दे, ते प्रॉफिट लॉस नंतरचा विषय, क्वांटिटी कमी कधी जास्त. पण या ट्रेडला तर आपण लॉस देणार नाही, म्हणजे हा ट्रेड आपण सक्सेसफुली पूर्ण केला. डन. मस्त मॅनेजमेंट झालं क्विकमध्ये. स्टॉप लॉस आता आपण कॉस्ट टू कॉस्ट ट्रेल केला तरी चालेल. खूप मोठी कॅन्डल बनलेली आहे आणि ऑलमोस्ट आपलं 1:2 पेक्षा जास्त टार्गेट पूर्ण झाले. तर लॉसमध्ये स्टॉप लॉस ठेवण्यात काय अर्थ नाही. ही कॅन्डल खूप मोठी बनली, याच्यावरती रेजिस्टन्स थोडा, याच्यावरती थोडा, त्याच्यावरती, म्हणजे आपण आता 3158.30ला 3158.20 टाकतो. चला, मॉडिफाय प्रॉफिटमध्ये स्टॉप लॉस ट्रेल केला 3158.20. आता ह्या ट्रेडमध्ये आपल्याला लॉस करायचं नाही, एवढं तर फिक्स झालं. रिव्हर्स झाला तर लॉस, ब्रेक इव्हनला एक्झिट करू, कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट करू, पण त्या ट्रेडला आपल्याला लॉस होत नसतो. आणि प्रॉफिट बुक करायचं या ठिकाणी, ही जी रेड लाईन ड्रॉ केली तिथं. गावाकडे आलोय, ठीक आहे ठीक आहे. तिकडून करा ट्रेडिंग व्यवस्थित, फक्त घाई गडबड करू नका ट्रेडिंग करताना. भरपूर वाट बघितली आपण इथं ट्रेड घ्यायची, मग घेतला ट्रेड आणि मग आता हा चाललाय. हा चालून पण एवढं जास्त काहीच आहे, पण प्रॉफिट आपला नाही आहे. जो आता तुम्हाला प्रॉफिट दिसतोय तो आपला प्रॉफिट नाही आहे. तो प्रॉफिट पूर्ण जाणार आहे आणि आपल्याला ब्रेक इव्हनवरती एक्झिट करावं लागणार आहे. असं नियोजन करा, असा विचार करा. आणि जर इथं आलं तर परत सांगतो, या ठिकाणी मार्केट आलं की आपल्याला एक्झिट करायचं 10-20 पैसे वरती खाली. जबरदस्ती थांबायचं नाही की मला 45.20लाच पाहिजे, 45लाच पाहिजे. एक्झिट करताना 10-20 पैसे वरती खाली असेल, एक्झिट करून टाकायचं. 5-50 रुपयांसाठी प्रॉफिटसाठी थांबायचं नाही. कधी-कधी तेवढ्यासाठी मार्केट रिव्हर्स होतं मग. कारण की आपण जे टार्गेट लावतो ना, ते सेन्सिटिव्ह एरिया असतात. आधी इथं आपण टार्गेट लावतो, तर एक सपोर्ट एरिया आहे पूर्ण. सपोर्ट एरियावरती आपण टार्गेट लावतोय, तर तसलं करत बसत नाही 5 आणि 10 पैशांचा विषय. ते आपण एंट्रीला करतो. आणि ट्रेड केल्यानंतर जर आपण योग्य ट्रेड केले आपल्या सेटअपने आणि ते जर बरोबर गेले, तर कॉन्फिडन्स पण येतो आपल्याला ट्रेडिंग करायला. प्रॉफिट होतो, तो प्रॉफिट आपण पुढच्या ट्रेडला रिस्कला घेऊ शकतो. आज समजा आपल्याला 2,000चा प्रॉफिट झाला, तर तुम्ही पुढच्या 2 ते 3 ट्रेडला ते प्रॉफिट घेऊ शकता. पर्सनली आपण काय करतो, आपलं 1 लाखांचं अकाउंट असेल समजा, तर आपण ₹1,000 रिस्क घेतो आणि प्रॉफिट त्याच्या डबल किमान करतो. तर या ट्रेडला आपण काय केलं, 3 पटीने प्रॉफिट केला. फॉर एक्झाम्पल आपल्याकडं ₹1,00,000 कॅपिटल आहे, तर आपण ₹1,000 रिस्क घेणार आणि 3,000चा प्रॉफिट करणार. मग जर आपण या ट्रेडला 3,000चा प्रॉफिट केला, तर तुम्ही काय करता, मग पुढचे 3 ट्रेड तुम्हाला सेफ झाले, की उद्याचा दिवस म्हणजे शुक्रवार, सोमवार आणि मंगळवार, म्हणजे पुढच्या मंगळवारपर्यंत तुम्हाला कंटिन्यू लॉस झाला, तर आज झालेला प्रॉफिट फक्त तुमचा जाईल. आणि हेच करायचंय. आणि शक्य नाही की उद्या पण लॉस झाला, सोमवारी पण झाला, मंगळवारी पण. 2 दिवसातनं एखाद्या दिवशी ठीक आहे, जर एस-एल जाऊ शकतो. रोज 3-3, 4-4 दिवस कंटिन्यू एस-एल नाही जात. जर तुम्ही नियम फॉलो करून अशा प्रकारे शिस्तीत ट्रेडिंग केलं तर. परवाचा ट्रेड अख्खा दिवस गेला आपल्याला तो ट्रेड पूर्ण व्हायला, तरी पण पूर्ण नाही झाला. आणि हा ट्रेड 15 मिनिटातच पूर्ण झाला. आता हा पूर्ण नाही झाला ॲक्चुअली, पण आपण 1:2 जर कन्सिडर केलं तर हा पूर्ण झाला म्हणू शकतो. पण अजून आहे त्याला वेळ. पण तरी 15 मिनिटात त्याने ऑलमोस्ट मूव्हमेंट कव्हर केला, जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा, जी आपली अपेक्षा होती.
तो मुवमेंट त्याने पहिल्या 15 मिनिटातच कव्हर केला. आता आपल्याला वाट बघावी लागेल पुढच्या मुवमेंटसाठी. 10, 15, 20 मिनिटं कदाचित अजून जातील टार्गेट पूर्ण व्हायला. हा एकच ट्रेड मी आज करणार आहे. या ट्रेडमध्ये प्रॉफिट होईल, लॉस होईल. लॉस शक्य नाही आता. एक तर प्रॉफिटच होईल किंवा ब्रेक इव्हनवरती आपण काढणार आहे. आणि हा ट्रेड झाला की आजचं ट्रेडिंग मी संपवणार आहे माझं. बस एवढंच. रोज एकच ट्रेड. कधीतरी वीकमधून एखाद्या दुसऱ्या दिवशी 2 ट्रेड मी करतो कधीतरी. अजिंक्य आलाय का ऑफिसला तुम्ही? ओके. ट्रेड घेतलाय का मग TCS मध्ये? ऑर्डर मिस झाली. हा ते गेलं फास्ट मार्केट. नाही बघितलं मार्केट आता तरी चालेल. एक ब्रेक घेऊया आता 10 मिनिटांचा. आपण 10-15 मिनिटांचा ब्रेक घेऊया. आता पुढचं मॅनेजमेंट सांगायची पण गरज नाही ॲक्चुअली. ते तुमचं तुम्हीच करा आता. आणि एक ट्रेड आपला झालाय आता. ह्याला व्यवस्थित मॅनेज करा. मी तुम्हाला एक्झिट पॉईंट पण सांगितलाय कुठं असला पाहिजे. आणि हे का सांगतोय? आपण शिकलोय हे, पण तरी पण सुरुवातीला थोडं तुम्हाला परफेक्ट कॉन्फिडन्स येत नाही किंवा समजत नाही की नक्की ते आपण लावतोय तो बरोबर आहे का चुकीचं आहे. म्हणून हे सांगतोय. परत तुम्हालाच करायचं सगळं स्वतःला. त्याच्यामुळे हे सगळं तुम्हाला पण जमलं पाहिजे. कारण की आपले स्टॉप लॉसचे पॉईंट आणि टार्गेटचे पॉईंट वेगळे आहेत बाकीच्यांपेक्षा किंवा कॉमन एंट्रीपेक्षा आपण वेगळं करतोय जरा. तर ते माहिती पाहिजे आणि ते रिझल्ट देतं हे तुम्हाला पण माहिती आहे. बघू अपडेट देतो पुढं जो काय रिझल्ट असेल तेव्हा. ओके, क्लास रिस्टार्ट करूया आपण. अर्धा तास वाट बघितल्यानंतर परत मार्केट त्याच लेवलला आलेलं आहे. आपल्याला आपला सेटअप फक्त फॉलो करायचा आहे. प्रोसेस फक्त फॉलो करायची आहे. टार्गेट हिट झालं की एक्झिट करणे, नाहीतर जिथं स्टॉप लॉस ठेवलाय तिथं. आणि आता ह्या 15-20 मिनिटात तर मी मार्केट बघितलंच नाही आणि नाहीच बघितलं पाहिजे आपण. जर आपण हे बघत बसलो मार्केट, तर मग अवघड आहे. मग स्ट्रेस वाढणार आपला, फुकट डोक्याला कटकट असते मग. वर गेलं, खाली गेलं, प्रॉफिट वाढला, प्रॉफिट कमी झाला, लॉसमध्ये गेलं, प्रॉफिटमध्ये गेलं. आणि ह्याने मग आपण चुका करतो आणि चुकीचे निर्णय घेतो. आणि मग आपलं ट्रेडिंग सगळं चुकतं. आपलं एंट्री एक्झिटमध्ये काय बिघडत नाही. आपलं बिघडतं हे मार्केट वरती जाते, खाली येते. प्रॉफिट झालं, लॉस झाला. काय करायचं ते बघायचंच नाही आपल्याला. ठीक आहे, थोडंसं प्रॉफिट राहिलंय. 1:2 ऑलमोस्ट 1:3 घेणार आहे आपण. आणि मी माझ्या नियमांवरती स्ट्रिक्ट असतो. 1:2 म्हणजे इथं पाहिजे तर इथंच पाहिजे. या एरियात 10-20 पैसे इकडे-तिकडे. पण आत्ता जिथं आहे तिथं एक्झिट करून चालणार नाही. कारण की 4 वर्षांपूर्वी हेच केलंय मी. अजून पण हेच करून उपयोग नाही. असं एक्झिट केलं की रिस्क रिवॉर्ड मॅच होत नाही. आता मॅच ऑलरेडी खूप चांगला रिस्क रिवॉर्ड मॅच झालाय आत्ता पण. पण तरी 1:3 पाहिजे मला. 10तले 2-3 ट्रेड मी 1:3 करतो आणि जर तुम्ही 1:3चं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला माहिती आहे, प्रॉफिटेबल बनायला 10तले 3 ट्रेड बरोबर करावे लागतात आणि हे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, हे मॅथ्स आहे. हे फिक्स फायनल आहे. 10तले 3 ट्रेड बरोबर करा. तुम्ही पहिली गोष्ट प्रॉफिटेबल व्हाल. मोठे प्रॉफिट्स करू नंतर आपण पहिलं प्रॉफिटेबल होऊ. 10तले 3 ट्रेड बरोबर करायचे प्रॉफिटेबल व्हायला. पण लोकांना पटतच नाही. प्रत्येकच ट्रेड बरोबर करायचा ट्रेड चुकला म्हणजे ट्रेडिंग येत नाही आणि ज्याची ट्रेड बरोबर आली म्हणजे त्याला ट्रेडिंग येते.
असे मी तुम्हाला रोज ट्रेड बरोबर करून दाखवू शकतो विदाऊट मॅनेजमेंट, की घेतला छोटा प्रॉफिटमध्ये एक्झिट केला, घेतला स्टॉप लॉस गेला, स्टॉप लॉस दिलाच नाही, स्टॉप लॉस वाढवला, परत आताला प्रॉफिट बुक केलं. असल्याने आपण 4 दिवस प्रॉफिट करू शकतो. ह्या गेममध्ये लाँग टर्म नाही टिकू शकत. इव्हेंच्युअली एकदमच पैसे जातात मग. स्टॉप लॉस ट्रेल करू शकतो आत्ता आपण, म्हणजे जर करायचं असेल तर इथपर्यंत पण आणू शकतो. पण आता मी नाही आणणार, डायरेक्ट टार्गेटच पाहिजे आता मला. नाहीतर आहे या ठिकाणी स्टॉप लॉस योग्य आहे. जर तुम्हाला ट्रेल करायचं असेल तर तुम्ही करू शकता थोडाफार ट्रेल, पण मी तर नाही करणार. कारण की छोट्या प्रॉफिटसाठी रिस्क नको घ्यायला. कंजूसपणा नाही करायचा स्टॉप लॉसमध्ये. ऑलरेडी आपण रिस्क कमी केली आहे. झालं म्हणजे जवळ आले टार्गेटच्या मार्केट, टार्गेटच पूर्ण होईल आता. आणि झालंच रिव्हर्स तर मग आता जर रिव्हर्स झालं मार्केट आणि ह्याच्यावरती कॅन्डल वगैरे क्लोज करून सस्टेन झालं, तर मग इथे एक्झिट करून टाकू डायरेक्ट इथं. स्टॉप लॉसवरती एक्झिट करायची पण गरज नाही. जर इथं चाललं तर. आता गेलंच पाहिजे मार्केट टार्गेटपर्यंत. आता परत या झोनच्या वरती गेलं तर मग आपला ट्रेड प्रॉफिट देणार नाही असं आपण म्हणू शकतो. आणि परत हे पर्सेंटेज वाईज टार्गेट स्टॉकमध्ये कमी आहे. पण आपल्याला शेवटी आपल्या ट्रेडिंग कॅपिटलवरती जर 3% प्रॉफिट होतोय एका दिवसात, तर किती का पर्सेंटेज वाईज कमी असेल ना, काय फरक पडणार आहे आपल्याला. पण आपल्या नियमामध्ये आहे की कमीत कमी आपण 0.4%चं टार्गेट अचीव्ह करायचा ट्राय करतो आणि आपण 0.4 पेक्षा जास्तच या ठिकाणी टार्गेट अचीव्ह करतोय. जेणेकरून आपल्याला चार्जेस, टॅक्सेस जास्त लागत नाहीत. सुरुवातीला छोटी क्वांटिटी असेल तर जास्त लागतात. मोठ्या क्वांटिटीमध्ये पण सेम तेवढेच लागणार आहेत. पण ब्रोकरेज ₹40 तुम्हाला 500 प्रॉफिट झाला तरी पण ₹40 ब्रोकरेज जाणार आहे. इकडे 20,000चा 50,000चा प्रॉफिट झाला तरी पण ₹40 ब्रोकरेज जाणार आहे. तर सुरुवातीला थोडंसं चार्जेस जास्त दिसू शकतात तुम्हाला. मोठी क्वांटिटी, थोडी क्वांटिटी वाढवली आणि जरा ट्रेडिंग तुम्हाला जमायला लागलं की चार्जेस वगैरे ऑटोमॅटिकली ते कमी होतात. तर सुरुवातीला चार्जेस जास्त जात आहेत. जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. शिकतोय आपण. ठीक आहे, चांगला प्रॉफिट चाललाय दिसतोय मला, पण मी फोन लांब ठेवून दिलाय. टच झाल्याशिवाय एक्झिट नाही. मी एक्झिट केलं की सांगणार तुम्हाला की एक्झिट केलं, ह्या किमतीला एक्झिट केलं. हातात आता मोबाईल धरूनच बसलोय मी, कारण की कधी पण येऊ शकते इथं. आता बऱ्याच बारीक-बारीक गोष्टी, म्हणजे हजारो बारीक-बारीक गोष्टी बघाव्या लागतात. तर तुम्हाला सांगतो होतं काय, मार्केट क्विकमध्ये इथं येणार. आपण लगेच बटन दाबणार, एक्झिट, मार्केट प्राइस. आपण इथं एक्झिटचं बटन दाबलं, एक्झिट तर आपली होणार, पण आपली एक्झिट तिथं नाही होणार. आपली एक्झिट होणार मार्केट प्राइसला केल्यामुळे इथं. जसं आपण परवाच्या ट्रेडमध्ये SBIमध्ये मार्केट प्राइसला, म्हणजे इथं तर लिमिट प्राइसला घेतला होता, पण माझ्या दुसऱ्या अकाउंटला मी मार्केट प्राइसला एंट्री केली होती, तर मला 20-30 पैसे लेट एंट्री भेटली होती. तसंच इथं मार्केट गेल्यानंतर आपण मार्केट प्राइसला एक्झिट केलं की 20-30 पैसे आपल्याला लेट किंवा अगोदरच, म्हणजे कमी प्रॉफिटमध्ये एक्झिट होणार. आणि 20-30 पैसे कमी प्रॉफिट म्हणजे परत रिस्क रिवॉर्ड रेशोमध्ये प्रचंड फरक पडतो. बघायचं का 30-40 पैशांनी काय फरक पडतोय. 40 पैसे म्हणजे 75, 65 करतो. 1:3चा रिस्क रिवॉर्ड डायरेक्ट 1:2.7 झाला. 40 पैशांचा फरक. 1:2.8चा 2.7 झाला. ठीक आहे. 20-30 पैशांनी फरक इथं नाही पडणार, कारण की हा 3,000चा शेअर आहे. पण इथं 20-30 पैशांनी पण मार्केट प्राइसला आपल्याला कमीत नाही भेटणार. 1-2 रुपयाने पण भेटू शकतो, किंमत जास्त असल्यामुळे. मग 45च्या ऐवजी जर 46ला आपल्याला मिळालं इथं, तर मग रिस्क रिवॉर्ड 1:2.5च होईल. बऱ्याच वेळा आता शिकलोय हे अगोदर आपण, त्याच्यामुळे परत सांगणार नाही मला. लिमिट प्राइसला एक्झिट केलं तर तुम्हाला प्रॉफिट लॉस व्यवस्थित मॅनेज करता येतो. एंट्री वगैरे सगळं तर लिमिट प्राइसवरतीच काम करावं. क्वचित कधीतरी तुम्ही मार्केट प्राइसला एक्झिट करू शकता. लिमिट प्राइसला एक्झिट केलं तरी चालेल, प्रॉब्लेम काहीच नाही. एंट्री तर कंपल्सरी लिमिट प्राइसला झाली पाहिजे आणि मार्केट प्राइसला एक्झिट केलं तरी चालेल असं म्हणायचं आहे मला. मार्केट प्राइसला एक्झिट करू शकता, पण लिक्विडिटी जास्त असली पाहिजे त्या स्टॉकमध्ये, म्हणजे व्हॉल्यूम जास्त पाहिजे आणि 5-5 पैशाच्या फरकाने भरपूर लोक बाय सेल करणारे असतील तर मग करा मार्केट प्राइसला. नसतील, गॅप पडत असेल खूप जास्त 30-30, 40-40 पैशांचा, तर मग लिमिट प्राइसलाच करायचं. बघू, आपल्याला थोडं जास्त प्रॉफिट पाहिजे ट्रेडमध्ये म्हणून आपण थांबलोय. आता आपण रेग्युलर 1:2 मध्येच एक्झिट करतो.
पण आपण परवाचा पण ट्रेड आणि आजचा पण ट्रेड दोन्ही ट्रेडला 1:3 साठीच थांबलोय. आता अशी लेवल बनली आहे की ह्या लेवलचा ब्रेकडाऊन झाला तरी मार्केट चांगला मुवमेंट करेल खाली. म्हणजे आपण जे टार्गेट लावले त्याच्यापेक्षा थोडे जास्त पण आपण अपेक्षा करू शकतो इथपर्यंत. पण आता त्याचा ॲनालिसिस करावा लागेल मोठ्या टाईम फ्रेमवरती. मी बघतो जरा की हायर टाईम फ्रेमवरती कशी प्राइस ॲक्शन बनलेली आहे. एका तासाच्या टाईम फ्रेमवरती रिव्हर्सल बनलंय. सपोर्ट घेते मार्केट या ठिकाणी. थोडा हायर टाईम फ्रेमवरती असं दिसते की थोडा सपोर्ट घेते मार्केट या ठिकाणी. ह्या लेवल्स सपोर्टच्या लेवल्स आहेत. सपोर्ट असू द्या तर काही असू द्या, त्याचे टार्गेट आहे तेच टार्गेट. ठीक आहे, मी ड्रॉ करतो ह्या लेवल्स. ही लेवल सपोर्टची आहे. याच्या खाली कॅन्डल क्लोज झाल्यावरती ओकेच काम होईल आपलं. पण बघू होती का ना, 15 मिनटं बाकी आहेत अजून ही कॅन्डल क्लोज व्हायला. 18 मिनटं बाकी आहेत. 15 मिनिटांच्या टाईम फ्रेमवरती काय दिसतंय, तर चाललंय हळूहळू मार्केट खाली. परत एक सपोर्ट एरियाच छोटासा सपोर्ट एरिया आहेच या ठिकाणी आणि म्हणून हे थोडंसं बाईंग प्रेशर आपल्याला दिसतंय. पण हा एवढा मोठा सपोर्ट नाही जे की मार्केट अख्खं रिव्हर्स होईल. झालं तर आपण प्रॉफिटमध्येच एक्झिट करणार आहे. पण पॉसिबिलिटी खाली जाण्याची जास्त आहे म्हणून आपण थांबलोय. बाकी जास्त कन्फ्यूज करण्यात स्वतःला अर्थ नाही. कारण की एकदा का ट्रेड घेतला की हा जो आत्ता आपण अनालिसिस केला तो फक्त स्टॉप लॉस टार्गेट ट्रेल करायचं का, मोठे टार्गेट घ्यायचं का त्यासाठी केला होता. पण नाही वाटत मला की मोठे टार्गेट आपण घेतलं पाहिजे. कारण की रिझन सांगतो. हा एक सपोर्ट आहे, त्यानंतर हा एक सपोर्ट आहे. सगळे सपोर्टच आहेत. त्याच्यामुळे मार्केटला म्हणजे असं स्मूथली पडता येणार नाही खाली. त्याच्यामुळे मार्केट कुठे ना कुठे थांबून मग आपल्याला झालेला प्रॉफिट पण थोडं कमी घ्यावा लागेल. त्याच्यामुळे 1:3 भेटतोय तर तो घेऊन आपण बाहेर पडूया ट्रेडला. एंट्री घेतल्यानंतर जर तुम्ही ॲनालिसिस केला, की आता हे होईल, आता ते होईल, आता ही कॅन्डल बनली, मग मार्केट वरती जाईल, मग आपण ट्रेड घेतलाय, मग आपलं थोडं टार्गेट राहिले, मग इथंच एक्झिट करायला पाहिजे, आहे त्या प्रॉफिटमध्ये. थोड्या प्रॉफिटसाठी कशाला थांबलो आपण, फुकट गेलं मार्केटवरती तर तो पण प्रॉफिट जायचा, मग आहे त्याच प्रॉफिटमध्ये एक्झिट करा. हे असलं डोकं जर तुम्ही चालवत असाल ट्रेड घेतल्यानंतर, पण नाही तुम्ही प्रॉफिटेबल होणार. ट्रेड घेतला की म्हणजे विषयच नाही, म्हणजे बघायचंच नाही मार्केट. आता तुमच्यासमोर बसलोय, मी बोलतोय इथं म्हणून ठीक आहे. एकटा असतो तर मी बघितलं पण नसतं. मी बाहेर जाऊन बसलो असतो क्लासरूममध्ये. तिकडे पोरं ट्रेडिंग करत बसलेत, स्टुडंट्स. त्यांच्या जाऊन बसलो असतो निवांत. मोठ्या स्क्रीनवरती लावलं असतं लांब ट्रेड आणि मोबाईल खिशात टाकला असता. बस जेव्हा टार्गेट पूर्ण होईल तेव्हा ओपन करणे, एक्झिट करणे, संपला विषय. बाकी मध्ये आधी अनालिसिस करायचंच नाही. अनालिसिस जो काय करायचा आहे तो सगळा अनालिसिस ट्रेड घेण्या अगोदर. ट्रेड घेतल्यानंतर आणि हे सगळं सुरुवातीला आपण करतो. मी पण केले, मी पण बऱ्याच चुका केल्यात. पण त्या चुका एवढ्या वेळा केल्यात, की ती परत चूक करूच वाटत नाही आता, की करायला गेलं की माहिती आहे 100 वेळा लॉस केलाय अगोदर, अशा चुका करून. त्याच्यामुळे ती चूक आता करू वाटत नाही. आणि हे जे सगळे अगोदर मी लॉसेस केलेत ना, ते फक्त 500, 1000, 500-1000 रुपयांच्या रिस्कने केलेत. त्याच्यामुळं सुरुवातीला मला 30, 35, 40 हजारांचाच लॉस झाला टोटल, ऑन टोटल. जास्त नाही झाला. आणि त्यानंतर परत पण त्याच रिस्कने ट्रेडिंग केलं मी जोपर्यंत परफेक्ट होत नाही. आणि मग क्वांटिटी वाढवली. क्वांटिटी वाढवणं पण एवढी सोपी गोष्ट नसते. खूप टप्प्याटप्प्याने क्वांटिटी वाढवायला लागते. नाहीतर तुम्ही रेग्युलर 1000 रुपयांची रिस्क घेताय आणि उद्यापासून डायरेक्ट 10,000ची रिस्क घ्यायला लागला, नाही होत मॅनेजमेंट. माझ्याकडे 2020 मध्ये 4 लाख रुपयांचं ट्रेडिंग कॅपिटल होतं. तेव्हा मी करून बघितले सगळं.
जसा मी ट्रेडिंगमध्ये अजून अनुभव घेतोय ना, तसं मी ट्रेडिंगला अजून सोपं करत चाललोय. म्हणजे अजून काही गोष्टी मी बघायच्या सोडून देतोय. ह्याची पण गरज नाही, त्याची पण गरज नाही, हे पण नाही. आता तर मी काय बघतोय, फक्त कॅन्डल बघतोय आणि ट्रेड करतोय. अगोदर मी इंडिकेटर वापरायचो, ते व्हॉल्यूम प्रोफाइल वापरायचो, अजून 2-4 इंडिकेटर वापरायचो. त्यानंतर ते काय असतं, बरंच काय-काय असतं, ते फिबोनाची वापरायचो, ते ओपन इंटरेस्ट वापरायचो, सगळंच वापरायचो. आता काहीच वापरत नाही. आता फक्त कॅन्डल्स, सपोर्ट रेझिस्टन्स बेसिक एवढंच. पण आपल्याला माहिती आहे आता कुठला सपोर्ट रेझिस्टन्सवरती ट्रेड करायचा आणि कुठला सपोर्ट रेझिस्टन्स सोडून द्यायचा किंवा कुठल्या सपोर्ट रेझिस्टन्सला उलटे ट्रेड करायचे. अनुभवातून हे कळले, तुम्हाला पण शिकवले तेवढंच. म्हणजे जे मी शिकलो ना 2-3 वर्ष घालवले शिकायला, हे तुम्हाला आत्ता सगळं समजलंय. तर तुम्ही फक्त जे आपण शिकलो ते फॉलो करणे, अनुभव घेणे, त्याच्यावरती विश्वास येतो मग आणि तेवढंच पुढे कंटिन्यू करायचं. म्हणजे माझी जी 3 वर्षांची पहिली जर्नी आहे, ही तुम्ही 3 ते 4 महिन्यामध्ये ऑलरेडी कव्हर करताय. त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉफिटेबल व्हायला 3 वर्ष लागायचा विषयच नाही. 4-6 महिने खूप झाले. जर 4 ते 6 महिने म्हणजे डोक्यावरून पाणी. 4 महिन्यांमध्ये प्रॉफिटेबल नाही झालं तर तुम्ही मग करत नाही सिरियसली. आणि 2-2 महिन्यांमध्ये जर तुम्ही प्रॉफिटेबल होताय, मी तुम्हाला रिझल्ट पण दाखवलेत आपल्या स्टुडंट्सचे सगळ्यांचे. तुम्ही पण झाला पाहिजे मग. फक्त आता विषय असतो टाईम देतोय का आपण? प्रत्येकाला शक्य नसतं टाईम देणं. काही लोकांना मग वेळ लागू शकतो, 6 महिने लागतील. जर वेळ देऊ शकत नसेल आपण तर. प्रत्येकाची कंडिशन वेगळी असते. बघू थोडं राहिले अजून. आपल्या लेव्हलला मार्केट आलं, रिजेक्शन घेतंय, सेलिंग प्रेशर दिसतंय. वाट बघू आपण. आपण जर 1:2 ची अपेक्षा केली असते ना, आपण कधीच एक्झिट पण करून गेलो असतो. 3148ला सपोर्ट पण होता, एक सपोर्ट इथं. 1:2.5, 2.3 मिळाला असता. मग का नाही घेतला? नाही घ्यायचा. 1:3 घ्यायचा आहे. आहे म्हणजे मार्केटची कॅपॅसिटी जर आहे इथपर्यंत टार्गेट द्यायची, तर का अर्ध घेऊन बाहेर निघायचं? कधी-कधी मार्केट टार्गेट 20 पैशाने देणार नाही आणि रिव्हर्स होईल पूर्ण. अख्खा झालेला प्रॉफिट जातो. मग हे अनुभव घेतल्यानंतर उद्यापासून काय निम्म्यात एक्झिट करायचं का? अजिबात नाही. हीच प्रोसेस फॉलो करायची. जर मार्केट कंटिन्यूच जायला लागलं, की प्रॉफिटच्या जवळ येते आणि रिव्हर्स होते. सारखंच असं होतंय. तर मग डेटा अनालिसिस करून बघायचं, की आपलं काहीतरी चुकतंय. टार्गेट लावायला आपण चुकतोय. 10तल्या एखाद्या दुसऱ्या ट्रेडला होत असेल तर ठीक आहे. 10तल्या निम्म्या ट्रेडला जर तसं होतंय, की तुमचं 70-80% टार्गेट पूर्ण होते आणि मग मार्केट रिव्हर्स होते. याचा अर्थ तुम्ही टार्गेट चुकीच लावताय किंवा ट्रेड लेट घेताय. त्यासाठी डेटा अनालिसिस गरजेचं आहे. जी की पद्धत शिकवली आहे. स्मार्ट वर्क करायचंय. हार्ड वर्क करायचं नाही बाकी लोकांसारखं. फक्त आला, मार्केट बघितला आणि गेला. परत आला, 9 वाजता वाजला, मार्केट बघितलं, ट्रेड केला, गेला. 4 वर्ष केलं तर काहीच अनुभव येणार नाही आणि काहीच इम्प्रूव्हमेंट होणार नाही. लाईव्ह मार्केटला 2-3 तास, बंद मार्केटला भरपूर जास्त वेळ. स्वतःचा डेटा चेक करायला, की नक्की आपण कसे ट्रेडर आहोत. नक्की आपल्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये कोणकोणते प्रॉब्लेम आहेत. बऱ्याच वेळा सांगितले आता हे. फॉलो करायचे आहेत तुम्हाला. केलं तर रिझल्ट मिळेल. बाकी मग आजचा क्लास आपण इथंच थांबवूया. ह्याची अपडेट देतो मी. मी एक्झिट करणार आहे 3145.30 च्या आसपास. इथं मार्केट आलं की मी एक्झिट करणार आहे आणि वरती गेलं की ह्या एरियात एक्झिट करायचा माझा प्लॅन आहे. उद्याच्या क्लासमध्ये मी कुठे एक्झिट केले किंवा मी ग्रुपवरती टाकून देतो. मी जिथे एक्झिट करेन तिथं मी तुम्हाला दाखवतो की मी एक्झिट केले. बाकी तुम्ही तुमचा ट्रेड मॅनेज करा. एवढं तरी तुम्हाला आता पुढचं करता आलं पाहिजे मॅनेज, की एक्झिट कुठे करायचं. मी तर इथंच एक्झिट करणार आहे. चांगला प्रॉफिट होईल या ठिकाणी. रिव्हर्स गेलं तर मग ब्रेक इव्हनवरती किंवा छोट्या प्रॉफिटमध्ये एक्झिट करू. HDFC बँकमध्ये सेकंड पुलबॅक बनतोय. HDFC बँक नाही, नाही बनत, नाही घ्यायचा. काय संबंधच नाही. ग्रीन कॅन्डल मोठ्या आहेत, रेड कॅन्डल छोट्या आहेत, व्हॉल्यूम नाही आहे.
कॅन्डल स्ट्रेंथ नाही आहे, ट्रॅप नाही आहे. मगाशी पण तुम्ही इथं बोलला होता सेलिंगचं स्ट्रक्चर बनतंय, मी नको म्हटलं होतं, गेलं मार्केटवरती. घेतला असता ट्रेड तुम्ही तर फेल गेला असता. इथं पण नाही घ्यायचा. महिंद्रामध्ये आपण मगाशी बघितला होता, पण आपलं लक्ष TCSमध्ये होतं. तर महिंद्रा पण खूप चांगल्या प्रकारे गेला पहा. परफेक्ट सेकंड पुल बॅक आणि स्मार्ट एंट्री पण भेटली होती. पण आपण जरा लेट बघितला आणि तेव्हा लक्ष आपलं TCSवरती होतं. म्हणून आपण तो सोडून दिला. फोकस एकाच स्टॉकवरती ठेवायचा. जर मिळतोय त्याच्यामध्ये ट्रेड, तर मग बाकी असे तुम्हाला रोज दिसणार 50 ट्रेड दिसतील असे गेलेले. तुम्ही काय काय पकडणार? जो आपण बघतोय तोच पकडायचा फक्त. हे सगळं IT चं पडलंय मार्केट आणि TCSला जोर काय आलाय, वरती जाते हळूहळू. ठीक आहे, चला कसा वाटला तुम्हाला क्लास? सांगा सगळ्यांनी कॉमेंटमध्ये. थोडाच वेळ राहिला या ट्रेडचा, होईल आता हा कंप्लीट. म्हणजे आता आजचा क्लास आपण इथं थांबवूया. उद्या बरोबर वेळेत क्लास सुरू होईल. मस्त मस्त. अनुभव भरपूर आलाय ट्रेडला. इमोशन्स टेस्ट झाले असतील जर तुम्ही ट्रेड घेतला असाल आणि तुमच्या खऱ्या पैशांनी ट्रेडिंग करत असाल तर. अनुज एक्झिट केलं का तुम्ही? लेट झालं मला यायला, मस्त झाला. एक्झिट नाही केलं अजून. तुम्हाला 1:4 पेक्षा जास्त मिळालं असेल, तुम्ही एक्झिट करायला पाहिजे होतं. डेली काही ना काही शिकता येतंय. येस येस येस. ही पद्धत कन्सिस्टंट ठेवा, फक्त तुम्हाला रिझल्ट दिसेल. 2 दिवसात रिझल्ट दिसत नाही. तुम्हाला हे आता भारी वाटते बघायला सगळं, पण स्वतःही करा. आणि हे केल्यानंतर तुम्हाला 2 महिने किमान हे कंटिन्यू करायचंय. तेव्हा जाऊन तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. लक्ष नव्हतं, ओके. एक्झिट करायला पाहिजे होता, कारण की तुमची एंट्री खूप योग्य जागेवरती झाली आहे. स्मार्ट एंट्री. इट्स ओके. 1:4-5 घ्या मग. लाईव्ह ट्रेडिंगमध्ये खूप काही समजत आहे. आपण घेतलेला ट्रेड आपण घेतलेला ट्रेड म्हणून वर जातोय, मधूनच इमोशनली ट्रेन कंप्लीट. हा, तसं होतंच की. जेव्हा आपण ट्रेड घेतो तेव्हा इमोशन्स टेस्ट होतात. खाली गेला, प्रॉफिटच्या जवळ आला, खुश होतो आपण. परत निम्मा रिव्हर्स झाला, परत स्ट्रेस येतो जरा. परत तो खाली आला, परत बरं वाटतं. आता परत वरती चाललाय, परत थोडा स्ट्रेस येतो. ह्याने आपली इमोशनली बॅटरी शिल्लकच राहत नाही. इमोशनली आपण पूर्णपणे ड्रेन होऊन जातो. आणि असं करून पुढचा ट्रेड लगेच तुम्ही दुसरा घेताय, तर तो ट्रेड पूर्णपणे जस्ट अंदाजे आपण घेतो, गॅम्बलिंग करतो. तिथं विचार करण्याची क्षमता आपल्यामध्ये उरलेली नसते. म्हणून किमान आपण अर्धा 1 तासाचा गॅप घेतला पाहिजे. 3159.4 ला एंट्री केली आहे. तुम्ही लयच भारी जागेवरती एंट्री केली. माझीच मग लेट झाली काय? परफेक्ट आहे, म्हणजे ही एंट्री पण परफेक्ट आहे मी केलेली. तुम्ही जरा एक्स्ट्रा स्मार्ट एंट्री केली आहे. कारण की तुम्ही स्वतःचं ट्रेडिंग करताय. मला माझं पण करायचंय, तुम्हाला पण दाखवायचंय, सांगायचंय पण, कॉमेंट पण वाचायच्यात. हे सगळं करत हे मॅनेजमेंट करणं म्हणजे तारेवरची कसरत म्हणू शकतो आपण. आहे म्हणजे बरोबर आहे. ठीक आहे, आता मी तर बसणारच आहे इथं थोडा वेळ अजून. बघू हा ट्रेड पूर्ण होतोय का? काम पण नाही आता मला काय. 12 वाजले. 1 वाजेपर्यंत आहे मी निवांत. पण आता मी जास्त बोलणार नाही. रेकॉर्डिंग किंवा क्लास मी चालू ठेवेल किंवा बंद करेल, काय माहिती. ठीक आहे, बंद करूया क्लास आपण. मी रेकॉर्ड करणार आहे अजून पुढं हा ट्रेड. शेवटपर्यंत रेकॉर्ड करीन आणि तो रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवेल. कालचं पण रेकॉर्डिंग पाठवायचं राहिले. परवाचं पाठवले. कालचं पाठवतो. हे पण पाठवतो. चला मग बंद करूया. बाय बाय. उद्या वेळेत भेटू. आता ह्या ट्रेडचं मॅनेजमेंट इथनं पुढं करायचं आहे. आता क्वांटिटी ॲड केलेली आहे मी. त्याच्यामुळे आता थांबायला लागतंय. ॲड केली म्हणजे तेव्हाच घेतलाय ट्रेड. इथं ट्रेड घेतलाय आणि माझा ट्रेड चालू आहे असं म्हणायचंय मला. इथं नाही कुठे ॲड केली मी. रोज प्रॉफिट्स आहेत पोरांना, माहिती आहे का? रोज प्रॉफिट्स आहेत. एखाद्या दिवशी कधीतरी लॉस आहे. ऑफलाईन जे येत आहेत ना, म्हणजे मी नाही सांगत त्यांना, त्यांचे ते ट्रेडिंग करतायत पण. मस्त ट्रेडिंग करतायत सगळे. ऑनलाईनवाले पण करतायत छान, WhatsAppवरती पाठवत असतात. पण ऑनलाईनवाल्यांचं जेव्हा ते WhatsAppवरती पाठवतात तेव्हा दिसते. ऑफलाईनवाले कसं इथे येऊन बसतात, ट्रेडिंग करतात. मी काहीच सांगत नाही त्यांना, पण एवढं भारी एंट्री करतात ना परफेक्ट जागेवरती. कारण की ट्रेडिंग शिकवलंच मी त्यांना एवढ्या सोप्या पद्धतीने.
मी पण सेम तेच कॉपी पेस्ट करतो. म्हणजे कधी-कधी आमची एंट्री पण सेम जागेवरती होते. आत्ता आपण घेतला इथे TCS. बाहेर जे बसलेत ना, त्यांनी कुठला घेतलाय? Mahindra. घेतला म्हणजे त्यांनी पूर्ण पण केला. त्यांचा Mahindraमध्ये चालू आहे इथं. त्यांनी इथं सेकंड पुल बॅकवरती ट्रेड घेतला होता या ठिकाणी. इथं कुठेतरी घेतलाय आणि एक्झिट केलं इथं. 1:3 त्यांनी पण घेतलाय काहीतरी. असा केलाय ट्रेड. आता आपलं लक्ष TCS वरती होतं पूर्ण. Mahindra आपण बघितला होता पहा, पण तो इथं बघितला लेट. लेट एंट्री कधीच नसते आपल्याकडे. सोडून देतो आपण एंट्री पण लेट करत नाही. असं आहे. काय राव, किती वेळ वाट बघायला लावली. टाइमपास चाललाय नुसता. टाइमपासचेच पैसे देते मार्केट. एवढं फक्त लोकांना समजलं पाहिजे. जेवढा जास्त तुम्ही स्वतःचा टाइमपास करून घ्याल चाललो मार्केटमध्ये, तेवढे पैसे मिळतात. असा कुठलाच बिझनेस नाही की त्या बिझनेसमध्ये किंवा त्या ठिकाणी आपल्याला काम करायचंय. काम करायचं म्हणजे टाइमपास करायचा आहे. ट्रेडिंग म्हणजे खूपच जगावेगळंच आहे. म्हणजे इथून तुम्हाला टाइमपास करायचा आहे स्क्रीनपुढं, तेव्हा प्रॉफिट होतो. काम करायला गेलं की 10-15 ट्रेड होतात मग. काम काहीच नाही करायचं. स्क्रीन पुढे येऊन हाताची घडी घालून बसायचं. टाईमपास करायचा. आता मी तुमच्याशी बोलतोय म्हणून बघतोय स्क्रीन. नाहीतर मग मी टाईमपासच केलं असतं काहीतरी. काय करणार आहे आता? सीरियस काम पण होणार नाही काय, ट्रेड चालू आहे ना. त्याच्यामुळे सीरियस काम, फोकसने काम होणार नाही. कारण की डोक्यात राहतं ट्रेड चालू आहे. टार्गेटच्या जवळ आला असेल, वरती चालला असेल, हे डोक्यात राहतं. मग फोकसने काम पण होणार ना जोपर्यंत हा ट्रेड पूर्ण होत नाही. मग टाईमपासच करायचा काहीतरी. टाईमपास काय करू शकतो? तुम्हीच आता माझ्याबरोबर टाईमपास करा. मी स्टॉप लॉस लावलेला आहे सिस्टमला, पण टार्गेट नाही लावलं. जर मार्केट कधी-कधी असं होतं म्हणजे प्रत्येक ट्रेडला नाही, रेअरली कधीतरी, की अचानक येतं समजा तर लेव्हल पण तशी बनायला लागली, की मार्केट एक मोठी कॅन्डल बनवू शकतं. अजून एवढी काय परफेक्ट नाही बनली, पण बनवू शकते पुढं. तर कधी-कधी असं होतं, की मार्केट अचानक अशी एवढी कॅन्डल बनवतं. तर एक एवढा बोनस प्रॉफिट कधी-कधी मिळतो. त्याच्यामुळे लिमिट प्राईस मी तर कधीच लावत नाही. मार्केट तिथं गेलं, की आपलं एक्झिट करून टाकायचं.
आता कसं करायचं बोला. एक्झिट नाही केलं बरं का अजून, पण आता एक्झिट करायचंय. 0 मिनिटात एक्झिट करायचं. तर कसा वाटला तुम्हाला हा लाईव्ह ट्रेडिंगचा व्हिडिओ आणि तुम्हाला काही त्याच्यामध्ये शिकता आलं का? माझ्या ट्रेडिंगमध्ये तुम्हाला काही चुका वाटल्या का? त्या पण तुम्ही सांगा कमेंटमध्ये, मला पण इम्प्रूव्हमेंट करायला. आणि तुम्हाला जे शिकायला मिळालं त्याच्यामध्ये तुम्ही इम्प्रूव्हमेंट करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्ही चांगला प्रतिसाद दिला तर असे व्हिडिओ मी कंटिन्यू पुढे आणत जाईल. धन्यवाद.